माळी नॉस्ट्राईक एंड आदिनाथ वैयक्तिक पहिलं षटक कौस्तुभ प्रतिष्ठान शेळीच्या वतीनं गोलंदाजी मार्गावर तयार गोलंदाज निखिल सामन्याला या ठिकाणी होईल सुरुवात. दुपारची ठीक 2:41 झाली. व्हॉट ॲटमॉस्फिअर, काय वातावरण तयार झालंय. तर आमच्यासाठी खऱ्या अर्थानं एक वेळ कोणता सण नसला तरी चालेल. आम्हाला हवाय फक्त क्रिकेट. वेलकम क्रिकेट, लिव्ह क्रिकेट, लव्ह क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट. हाच क्रिकेट आमदार चषक 2021 महत्वाची लढत. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फेस केला बॅट्समन प्रमोद माळी. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह सजवलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हेड ऑफ द मार्क 1 रन. एका धावेने संघाचा अकाउंट ओपन केलाय बॅट्समन प्रमोद माळी. सातत्याने आतापर्यंत असणाऱ्या संकटांवर सातत्याने तुटून पडल्यानंतर आपला संघ ज्या ज्या वेळेला संकटात असतो त्या प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचं काम या फलंदाजाने केलंय. जबरदस्त फटका, जणू काही स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय बॅट्समन आदिनाथच्या बॅटमन चौकार. महत्वाग्याचं लक्षण असेल आमच्यासाठी की सन्माननीय अमोलजी कोतोरे साहेबांनी या ठिकाणी गेले 3 दिवस आणि आज 4था दिवस 4 दिवस बोलण्याची संधी प्राप्त करून दिली आणि त्याहीपेक्षा आभार मानेल दीपकजी बिराडे सरांचं. त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत आलो. ओव्हरपिच बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हर यावेळेस दाखवत असताना पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. मॉडेल पण वाकणार नाही. एक घाव 2 तुकडे. हा येतो आदिनाथच्या बॅटमधनं षटकार. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग आणि इनिंग साकारत असताना ब्लॅजिंग स्टार्ट करून दिली बॅट्समन आदिनाथने. समजदारीचा क्रिकेट प्रमोद माळीच्या माध्यमातून झाला. पहिल्या चेंडूवर 1 धाव काढली गेली. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर मोठे धडाके पाहायला मिळत आहेत. बॅट्समन आदिनाथ एक बार बल्ला चला रुकने वाला नाही है. चले तो शाम तक नहीं तो शाम तक. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. आणि सातत्याने जागा निवडली गुडलँड स्पॉट. चेंडू पडला, टप्पा घेतला, थोडी हुसळी पाहायला मिळाली. डोक्यावरून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केलंय गोलंदाज निखिलने. 3 चेंडूवर मात्र जणू काही पोलिसांनी मार द्यावा त्या पद्धतीने बॅट्समन निखिलच्या गोलंदाजीवर मार दिला बॅट्समन आदिनाथने. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय. तत्पूर्वी पॉइंटला क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. पहिली धाव ज्या ऍक्शनने घेतली गेली त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्यासाठी थोडंसं सोपं गेलं म्हणून की काय वेल बिगन इज हाफ डन. फर्स्ट इम्प्रेस इन लास्ट इम्प्रेस. जेव्हा पहिली धाव वेगाने घेतली गेली त्यानंतर मात्र दुसरी धाव क्विक ऍक्शनने घेतली गेली. एकंदरीत धावा मिळतील 2 आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. तब्बल 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. माळीनगर टीम योग्य ट्रॅकवर आहे. जणू काय आपल्या विजयाचा रथ कुरुक्षेत्रावर आणलाय आणि हे महाकुंभ या ठिकाणी घडलं जात आहे. खोलवर डब्याचा चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. कमबॅक केलाय गोलंदाज संकेतने. आपण विचार केला तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणत्या प्रकारची विकेट न गमावता धावसंख्या येते धावफलकावर तब्बल 13 धावा. बॅटिंग स्टार्ट चांगली सुरुवात पाहायला मिळाली. ही स्वप्नवत सुरुवात करून दिली फलंदाज प्रमोद आणि फलंदाज आदिनाथने. जणू एखाद्या छोटासा रोपटं लावावं आणि त्या रोपट्याला मेहनतीचं खत पाणी घालावं. त्या रोपट्याचं रूपांतर पुन्हा एकदा विशाल पर्वतामध्ये व्हावं. त्याला फळं यावीत आणि ते फळ चाखावं. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक यशाची फलित टाकायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मेहनतीचं बीज रोवावं लागेल आणि त्याला कर्तृत्वाचं खत पाणी घालावं लागेल. तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. हे सांगत असताना बॅट्समन प्रमोद माळी आणि बॅट्समन आदिनाथ. व्हॉट अ ब्लॅजिंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पहिलं षटक येते संपुष्टात. धावा असतील माळीनगर संघाच्या धावफलकावर बघू शकाल स्क्रीनवर तब्बल 13 धावा. संघाचा संघनायक
याला म्हणतात जबाबदारी घेणं. जबाबदारी घेतली गेली. संघाच्या वतीनं वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. गोलंदाज तयार, कॅप्टन कुल, नितीन तारमळे तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन प्रमोद माळी. हो हो हो, ऑफ ड्राईव्हचा जवळाय, मिस टायमिंग स्ट्रोक. प्रमोद माळी बॅक टू द पॅव्हिलियन. ब्रेक थ्रूची गरज होती, ती मिळून दिली संघाचा संघनायक नितीन तारमळेने. गुगली फेकला आणि या गुगलीवर जबरदस्त विकेट, ह्यूज विकेट. बॅट्समन प्रमोद माळी बॅक टू द डगआउट. तो ऑफड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केला. ऑन द राईट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बाउंड्री लाईन क्लिअर करू शकले नाही. पुन्हा एकदा 4 धावांची जोड घेतली जाईल. चौकार मिळाला. नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न होता फलंदाजाच्या माध्यमातून. सोने पे सुहागा याला म्हणतात. यस, इथे बाहेर बॉल. आधी दुष्काळ आणि त्याला म्हणतात 13वा महिना. एक छिद्र पडावं, त्यातून भगदाडाचं रूपांतर व्हावं. कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त, शेर तो नमक का शेर है. नक्कीच यावेळेस रिव्हर्सच्या प्रयत्नात यशस्वी नव्हते, परंतु विकेट किपरने केलेला गुन्हा आणि खऱ्या अर्थानं चुकीला माफी नाही म्हणतो, परंतु या गुन्ह्याला कोण माफ करेल. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही, म्हणून की काय ॲट दिस मोमेंट ही वेळ तुमची आहे. सातत्याने बदललेल्या वेळेसोबत चालायचं असतं, हे आम्हाला जगानं शिकवलंय. परंतु क्रिकेटमध्ये वारा बघून पाठ फिरवणं ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. ओव्हर पिच बॉल, जबरदस्त तडाखा, स्वीट साऊंड, बूमरॅंग आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मध्ये कॅशर असावा लागतो, न्यायालयामध्ये जज असावा लागतो, क्रिकेटमध्ये अंपायर हा कंपल्सरी असावाच लागतो. हो 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 हो, ओव्हर पिच बॉल अक्रॉस खेळले, चेंडू निघून जाईल और तडस्काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस दाखवत असताना दमखम जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली आणि त्यावर मात्र 4 चांद लावले जात आहेत. क्या बात है. बॅट्समन स्मार्ट हार्ड इज ऑन अ फायर. हा येतोय षटकार. सूर सापडावा आणि विजयाचं गाणं गायलं जावं. या ठिकाणी खेळपट्टीचं निरीक्षण केलंय बॅट्समन आदिनाथने. प्रत्येक चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेण्याची कला प्राप्त करतोय.
हा ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र ऑफच्या दिशेला उडवला चेंडूला. चेंडू निघून जाईल कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा येतो दुसरा धमाका. सेकंड येणार त्यानंतर आला तिसरा षटकार. बॅक टू बॅक विजयाचा शंखनाद करणारा हा येतो षटकार. बॅट्समन तांबेन असं झालं हे बादल काय सुरुवात केली जणू काही सांगत असताना ही खेळपट्टी हे मैदान माझं आहे. आमदार चषक 2021 ही सगळी स्पर्धा माझी आहे. जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळत आहे माळीनगर संघ. हो 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 कंबा केलं गोलंदाज नितीन तारमळे. नक्कीच शॉर्ट पिच बॉल होता बाउन्स झाला नाही कमरेच्या खालोखाल राहिला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि त्यानंतर मात्र उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून योग्यरित्या पाहायला मिळालं. या मॅच मध्ये वादळ आलंय मित्र म्हणजे आदिनाथ नाभाचं. फक्त 9 चेंडू खेळलाय आणि एकंदरीत 30 धावा इंडिव्हिज्युअल स्वतःच्या वैयक्तिक नावावर असतील. या षटकाचा विचार केला तर हे षटक स्लॉगवरचं षटक ठरतंय की काय. हाणामारीचं षटक आमच्या गावरान भाषेमध्ये आम्ही म्हणतो. हो हो शॉर्ट ऑफ गुडलेन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट किपरने केलेली चुकी परंतु पुन्हा एकदा चुकी सुधारलेली की काय. नक्कीच फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न परंतु पॉपिंग क्रीज पर्यंत वेगाने पोहोचला. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज धावा मिळतील या चेंडूवर 1 आणि या एका धावेने षटक येते संपुष्टात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर माळीनगर संघाची धावसंख्या येते 1 बाद 37 धावा. प्रमोद माळी जरी बाद झाला असला तरी आम्ही या दर्पणाला जुमानणार नाही. पाणी द्यायचं आहे आणि त्या दर्पणालाही न जुमानता मन एकीकरण केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं मन ज्या ज्या वेळा विल पॉवर तुम्ही मनामध्ये जिंकता तेव्हा मात्र खेळपट्टीवर सातत्याने तुमचं अधिराज्य कायम ठेवता. पाणी द्यायचंय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपलकावर 37 आणि अर्थातच एक गडी गमावलाय माळीनगर संघानं. परंतु विकेट किती गेल्यात याला महत्व नाही. धावा किती आल्यात याला अनन्य साधारण महत्व आहे. डगआउटमध्ये आनंदाचा सुगंध दरवळतोय जणू काय सेंट मारलाय. 37 धावा धावपलकावर जेव्हा माईकला सुरुवात होईल तिसऱ्या षटकाला तत्पूर्वी आपण ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुंदर सदाबहार. असं तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिला चेंडू यावेळेस मात्र वाईट पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. धावफलक सांगत असताना एका धावेने आपण बघू शकाल 38 धावा धावफलकावर. सुरुवात जबरदस्त करून दिली फलंदाज आदिनाथने. 10 चेंडू आणि 31 धावांची जणू काही हार्दिक पांड्या स्वप्नात यावा आणि त्यानंतर मात्र हे स्वप्न पूर्ण व्हावं. जबरदस्त इनिंग साकारताना या मॅच मध्ये आदिनाथ काय बॅटिंग करतोय. लेग ब्रेक बॉल होता आपण बघू शकाल परंतु हो 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 फलंदाज होईल बाद. यावेळेस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली फलंदाज भूषणने. विकेट गेली भूषणची परंतु सेफ असेल फलंदाज आदिनाथ. एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होते बाद. भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. दीजिए.
गमय आम्ही म्हणतो अंधाराकडून प्रकाशाकडे आणि धावांची वाटचाल तब्बल 38 धावा जर बघितल्या तर निश्चितच एक्सप्लोसिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली बॅट्समॅन प्रमोद माळी लवकर बाद झाला परंतु आदिनाथने जी इनिंग साकारले अफलातून निशब्द व्हावी अशी फलंदाजी आदिनाथच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. राकेशने जबाबदारी घेतली. पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर मात्र इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव दाखवलं. चूक करणं म्हणजे खऱ्या अर्थानं ही संस्कृती प्रकृती आहे. चूक सुधारणं ही संस्कृती आणि त्यावर मात्र चूक न करणं ही प्रगती. यावेळेस लागतोय ड्राईव्ह पूल केला चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शंखनाद करणारा नंदन करणारा षटकार. माणूस अनुकरणातून जास्त शिकतो. प्रशांत आलाय फलंदाजी करण्यासाठी. ज्या पद्धतीने बॅटिंग आदिनाथने केले त्याच्याच खांद्याला खांदा लावून बॅटिंग करतो यावेळेस बॅट्समन प्रशांत. आपण बघू शकाल धावांचा वेग इतका काही उंचवलाय 45 धावा धावफलकावर. एकंदरीत आतापर्यंत विचार केला तर 15 चेंडू फेकून झाले या पहिल्या इनिंग मध्ये. तब्बल 24 बॉलची असणारे पहिली इनिंग आणि अर्थातच पहिली इनिंग चालू आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले. धावा दापलकर माळीनगर संघाच्या 45 धावा. स्ट्रायकिंगवर बॅट्समन आतापर्यंत ज्या खेळाडूने गोलंदाजाचे मनसुबे आणि स्वप्न उद्ध्वस्त केली असा बॅट्समन आदिनाथ. यावेळेस मात्र मिस्टामी स्ट्रोक टॉप पेज लागते. डीप मध्ये संघाचा संगणक नितीन तारमळे चुकी करणार नाही. यावेळेस विकेट पडली गेली. फलंदाज होईल बाद. आदिनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजांनी याचं कारण आतापर्यंत वादळ चालू होतं ते वादळ शमवलं गेलं आणि जणू काही स्मशानानंतरची शांतता डगआउटमध्ये पसरली गेली. न्यू बॅट्समन एंटर इन द ग्राउंड. योगेश खेळपट्टीवर पोहोचतोय. प्रशांत सुद्धा आहे. 2 चेंडू खेळलाय. 7 धावांची बादली केली आतापर्यंत त्यांनी सुद्धा साकारले. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आपण बघू शकाल तिसरं षटक मार्गस्थ. 4 चेंडू फेकून झाले. सक्सेसफुल ओव्हर म्हणावे लागेल. 2 महत्वपूर्ण विकेट राकेशने घेतल्या गेल्या. हो नॅशनली लेग ब्रेक बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शेन वॉनची आठवण करून देणारा चेंडू गोलंदाज रागेशने फेकलाय. एक सिंगल धाव आली. धावफलकावर धावा पाहायला मिळतील 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट बाय माळीनगर टीम. एक चेंडू फेकावा लागेल गोलंदाज राकेशला. कमबॅक केलं गोलंदाज राकेशने कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा वेग होता त्याला मात्र पुन्हा एकदा पूर्णविराम लावण्याचं काम थोड्या वेळापुरतं का होईना थोडंसं स्वल्पविराम लागतं या मॅच मध्ये धावांना. ओव्हरपिच बॉल स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिले चेंडूला. डगआउटला पुन्हा एकदा सलामी देणारा सांगत असताना यस हा फटका माझा आहे. बॅट्समन योगेशने दाखवला दमकम. हा येतो षटकार. प्रश्नांसाठी असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. 52 धावा धावफलकावर. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. आपण विचार केला तर 17-33 ची सरासरी आतापर्यंत गाठली बॅटिंग करत असताना माळीनगर संघानं. कोण रोखणार हे वादळ. या ठिकाणी बघू शकाल धावांचं वादळ. तब्बल 52 धावा. शेवटच्या षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. रोहित पहिला बॉल फेस करेल बॅट्समन प्रशांत मॅन फ्रॉम माळीनगर टीम.
यास थोड्याशा अडथळ्यानं सामोरं जावं लागलं फलंदाजाला. हा बॉल ग्राह्य धरला जाणार नाही. नक्कीच कोणत्याही प्रकारचा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. यस प्रशांतसाठी पारितोषिक आलंय. आदिवासी आदिम कातकरी संघटना अध्यक्ष मुरबाड तालुका पुंडलिक भोसले साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. जाऊ आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्कोर गोलंदाज यस रोहित तयार. पहिला बॉल. यावेळेस मात्र निश्चितच डेड बॉल घोषित करतात आमचे अंपायर. प्रशांतसाठी पारितोषिक आदिवासी आदिम कातकरी संघटना अध्यक्ष मुरबाड तालुका पुंडलिकजी भोसले साहेब यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक. थँक्यू सो मच पुंडलिकजी भोसले साहेब. खोलबो टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस आपण बघू शकाल ऑन साईडला फक्त दिशा दिली गेली. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. या एका सिंगलने टीमची टोटल बनते 53 धावा. जी सुरुवात करून दिली ती सुरुवात आजही या वर्तमानामध्ये आम्हाला गेली 10 मिनिटे सांगून गेली की रममानता दाखवली त्या बॅटिंगने. आणि ती बॅटिंग मात्र आदिनाथने केली. खूप मोठी इनिंग्स साकारताना पाहायला मिळाली. एक चेंडू फेकून झालाय रोहितचा. 2 धावा खर्च केल्या. एक सिंगल धाव खर्च केली. पहिला चेंडू ग्राह्य नव्हता. त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल. लवली स्टेट ड्राईव्ह. क्रिकेटचा क्लास दाखवताना गॅप आहे भरून काढलाय क्षेत्ररक्षकाने. पोहोचला वेगाने चेंडूपर्यंत. डायरेक्ट हिट झालाय. अपील होती अंपायरकडे परंतु पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाय फलंदाज. तत्पूर्वी धावा मिळतील या चेंडूवर. अंपायर यस 3 धावा. ट्रिपल रन्स. आणि यावेळेस मात्र 3 धावांनी धावफलक पुढे सरकेल. तब्बल 56 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतील. शेवटचे येणारे 4 चेंडू आणि या 4 चेंडूवर वितर्मनेने हा धावांचा वेग आहे तो गुलमोहरीप्रमाणे पुन्हा एकदा वेलीप्रमाणे विळखा मारतोय की काय खांबाला. नक्कीच चांगली मजबूत पकड धाव फलकावर पाहायला मिळेल माळीनगर संघाच्या वतीनं. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 20 चेंडूचा खेळ झालाय आणि 20 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आल्यानंतर 56 धावा असणं ही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची गोष्ट असेल. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. आत्ता मात्र थोडासा स्वल्प विराम. मोठा पूर्ण विराम लागतो धावसंख्येला. 3री विकेट जाताना पाहायला मिळते माळीनगर संघाची. 3ऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. धावसंख्या ती 56. बदलला. विकेट घेतली गेली. एक आयडिया जो बदलते आपकी दुनिया हे सांगत असताना गोलंदाज रोहित पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल विचार केला 37 धावा. त्यानंतर मात्र धावांचा वेग कमी करण्याचं काम गोलंदाज रोहितने योग्यरित्या केलंय. यापूर्वी आपण बघितली गोलंदाजी केली. तसं यापूर्वी राकेशने गोलंदाजी केली जे 3रं षटक हाताळलं आणि त्या 3ऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करून संघाला पुन्हा एकदा योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम गोलंदाज राकेशने केलं. आणि त्यानंतर शेवटचं षटक आलं रोहितकडे. रोहित सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि या 4 चेंडूवर कमीत कमी धावा देऊन आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्याचं काम गोलंदाज रोहितच्या माध्यमातून योग्यरित्या केलं जात आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग याला म्हणतात. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन. ओ हो 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 ओव्हरपिच बॉल होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा स्पिन झाला. हवा कमी असल्या कारणानं हा चेंडू स्विंग होणार नाही परंतु स्पिन मात्र नक्की होईल. 120-125 ग्रॅमचा असणारा हा टेनिस बॉल आपण बघू शकाल. पहिली 3 षटकं निघून गेल्यानंतर कापूस वरचा निघालाय. कापूस निघाल्यानंतर चेंडू टर्न करण्यासाठी स्पिन करण्यासाठी योग्यरित्या या ठिकाणी न्याय मिळवला जातोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नॅशनली लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला परंतु विकेट किपर थोडीशी चुकी पाहायला मिळते. एक धाव. जणू काही रेगिस्तानमधून पाणी शोधणं शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. ह्या एका सिंगलने माळीनगर संघाची धावसंख्या ती धावफलकावर 58. विजयासाठी 59 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाला. आत्ता मात्र मुहूर्तोड उत्तर या मॅचमध्ये द्यावी लागतील. ईट का जवाब पत्तर से द्यावा लागेल तेव्हा ही मॅच आमच्या प्रेक्षकांसाठी मजा येईल. आपण बघतोय 58 धावा धावफलकावर 4 महत्वपूर्ण विकेट गमावल्या. या मॅचमध्ये माळीनगर संघाने विजयासाठी 59 धावांची गरज असेल आणि याच 59 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील. पुन्हा एकदा मी थांबेन आपण थांबू नका. मायक्रोफोनवर आमंत्रित करेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली जाते
मुरबाड तालुक्याचं एक लाभलेलं गोड स्वप्न सन्माननीय हॅलो चेक सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिलाच बॉल शॉट ऑफ गुडलीतवरून टेक ऑफ घेत असताना एक्स्ट्रा बाउन्स होतो या बॉलवरती आणि स्ट्रायकिंग एअरवरती ही लाईन रीड करता आली नाही आहे. बॅट्समन परागला हा डॉट बॉल. 59 इज द टार्गेट. 59 धावेचं लक्ष. दुसरा बॉल आणि दुसरा बॉल देखील सरेल विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल. अनअसेप्टेबल बाउन्स अतिरिक्त उचली या बॉलला मिळाली नाही आहे. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एष्ट्यांच्या समांतर उंची गाठत असताना हा बॉल ट्रॅव्हल झाला एष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल टीमची टोटल स्थिर आहे. अजूनही खातं खुलं झालं नाही आहे कोस्टल स्पोर्ट्स या टीमचं. 59 धावेचं टार्गेट त्यांच्यासमोर. या वेळेला देखील स्विंग अॅनामिक्स. आणखीन एक जबरदस्त चेंडू. अटॅकिंग बॉलिंग बाय प्रशांत बाली. फलंदाजी करत असताना अपेक्षित ठरला होता बट गोलंदाजी यामध्ये सध्याच्या घडीला तो चांगली कामगिरी करत असताना आलेलं अपयश इथे धुवून काढत असताना ही इज अ जनरल ऑलराऊंडर प्लेअर जो अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. या वेळेला लागोपाठचा चौथा डॉट बॉल. वन मोर क्विकर. आणखीन एक दर्जेदार चेंडू. सुरेख लाईन आणि लेंथ आहे प्रशांत माळीकडे आणि ही लाईन आणि लेंथ रीड करता येत नाही आहे. स्ट्रायकिंग एअरमध्ये बॅट्समन परागला. लागोपाठचा हा चौथा डॉट बॉल. कांजकाट फॉर बेस किमती स्पेल पेश करत असताना बॉलर प्रशांत माली अर्थातच जॅक. या वेळेला देखील सरप्राईज केलं. शॉट ऑफ गुडलेतवरून टेक ऑफ घेत असताना स्ट्रायकिंग एअरवरती पाहत राहिले फक्त बॅट्समन पराग. याच फलंदाजांना ब्राह्मणगावच्या विरुद्ध खेळत असताना सेकंड राऊंड मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 5 षटकार लगवण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केला होता. आता तो फलंदाज एका धाब्यासाठी संघर्ष करतोय. हा लागोपाठचा 5वा डॉट बॉल. दिस विल गोइंग टू बी अ मिडन ओव्हर. या वेळेला बाकफोडून देऊन हुक केला. गॅपमध्ये ढकलला बॉल. फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सतत ट्रॅव्हल होतो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा तो चौकार. पहिलं षटक अखेर ते समाप्त झाले. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. मिडन ओव्हरला देखील हुलकावणी दिली आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 4 रन आहेत स्कोरबोर्डवरती. 5 बॉलवरती स्ट्रगल केलं. त्यानंतर चौकार इथे ठोकलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी त्यात सुनील भंडारी मॅन फ्रॉम मालीनगर. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये आता टार्गेट इथे चेस करायचं ते मिजाकरता 55 धाबेचं. 18.33 धाबेची सरासरी मेंटेन ठेवायची आहे प्रति 3 षटकांमागे. स्ट्रायकिंग एअरमध्ये आहेत बॅट्समन रोहित ज्यानं गोलंदाजी तर अप्रतिम केली पहिल्या इनिंगमध्ये आणि सध्याच्या घडीला तो टीम करता ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भूमिका साकारत असताना. राऊंड विकेट सुनील भंडारी. या बॉलला बाकफुटू देऊन स्वतःच्या फॉलोगिरीमध्ये प्रयत्न इथे झाला नाही डायरेक्ट हिट देण्याचा. फिल्डिंग तर चांगली केली होती सुनील भंडारीने बट तरी देखील या बॉलवरती एकदा अंकित करत असताना बॅट्समन रोहित टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. सिंगल रन ॲड होईल बॅटिंग करत असताना. कोस्टल स्पोर्ट्स टीमच्या खात्यामध्ये टीमचा धावफलक या सिंगलला पोहोचले फलकावरती आतापर्यंत 5 या धावसंख्येवरती. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एअरवरती आहेत पराग. बाफुडे देऊन पूल करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिककडे शफल जाणे आशालभूत नजरेने पंचांकडे पाहत असताना अंपायर मात्र तटस्थ आहेत. हा बॉल सरळ ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये येतो. तो डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर आहे. रन झालेले आहेत 5. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला प्रगती पथावरती.
उलरले तो आउटसाइड एज घेतली फायनल फिल्डर बॉलच्या खाली डायरेक्ट येण्याचा प्रयत्न आहे सिटीज सक्सेसफुल अटेम्प्ट बाय द शॉट फायनल फिल्डर यस्टी तो दोडली यस्त्यांचा वेध घेतला फलंदाज बाद होईल रोहित बॅक टू द पवेलियन कोस्टल स्पोर्ट्स या टीमला पोहोचला 5 धावसंख्येवरती धावबाच्या रूपाने हा पहिला धक्का मॅच मध्ये इक्वेशन आता बॅलन्स राहिले बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये रन करायचे 54 तर यानंतर होणारा सामना असेल जर्मन बेलपाड आणि त्यांच्या विरुद्ध विजय संघ प्रेक्षकांना सूचना आहे पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे आपण ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न लेग ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी स्विंग करत असताना हरकत करत असताना सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल सुरुवात कमालीची राहिली होती प्रशांत मालीची आणि आता प्रत्येक षटकामध्ये कंट्रोल बॉलिंग करत असताना सुनील भंडारी जे प्रेक्षक पडद्याच्या आत आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे लास्ट कॉल आहे आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे ऑलरेडी व्यासपीठावरती येऊन बसा भरपूर जागा उपलब्ध आहे बॅकफुटवरती येऊन पूल करत असताना शॉर्ट बॉल आणि तोपर्यंत एक धाव या बॉलवरती कंप्लीट करत असताना बॅट्समन पराग टीमचा धावफलक पुढे पोहोचले या सिंगल नंतर स्कोरवरती टोटल आहे 6 आजच्या दिवसातील हा क्वालिफाईंग सामना आहे बक्षीस पात्र फेरीची लढत आहे तो संघ जिंकेल तो संघ जाऊन पोहोचेल सुपर 6 मध्ये आणि सुपर 3 मध्ये ऑलरेडी 2 संघ दाखल झाले देसनबाई संभाजीनगर आणि जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव या बॉलला इनसाइड आउट फटका सोडण्याचा प्रयत्न बॉल वेत एक्स्ट्रा कव्हरला अविनाश बॉलच्या खाली सोपा झेल तिथे टिपला गेलाय फलंदाज बाद महेशच्या डावचा 2 अंक हा दुसरा धक्का पोहोचला बॅटिंग करत असताना टीम कोस्टल स्पोर्ट्स शेईला समोरचे प्रेक्षक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण उठून पडद्याच्या पाठीमागे बसायचंय किंवा व्यासपीठावरती या भरपूर जागा उपलब्ध आहे प्रेक्षक वर्गाला सूचना आहे कृपया आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचंय भरपूर जागा उपलब्ध आहे साइड स्क्रीनच्या समोर देखील आपण बसू नका 1 ओव्हर 5 बॉलचा खेळ संपला 6 रन आहेत स्कोरबोर्डवरती कोस्टल स्पोर्ट्स शेई टीमच्या 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये आता 53 धावेची आवश्यकता विचार करता मोठं लक्ष दोन षटकांचा खेळ संपला इकॉनॉमिकल गोलंदाजी सुनील भंडारी यांची देखील राहिली आहे मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग जबरदस्त केली आधी गोरेनं आणि फाटिंग टोटल फलकावरती लगावत असताना आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व आहे मॅच मध्ये पहिलाच बॉल प्रमोद मालीचा ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न आधी गोरे बॉल पर्यंत पोहोचला होता बट लास्ट मोमेंट हँड ड्रिलिंग त्याला करता आली नाही आहे आणि टप्पा घेतल्यानंतर त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल मिडविकेट सीमारेषा पार हा चौकार घेताना 11 बॉलमध्ये आता 49 धावा विचार करता करायचा तर म्हणजेच मालीनगर टीमच्या विरुद्ध खेळत असताना कोस्टल स्पोर्ट्स शेईला प्रमोद मालीच्या पहिल्याच बॉलवरती चौकार दुसरा बॉल बाखोबद्दी येऊन पूल करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये फिल्डर आलाय बॉल पर्यंत आधी गोरे चांगली फिल्डिंग तिथे करतो मिड विकेटच्या दरम्यान आणखीन एक रन ऍड होईल कोस्टल स्पोर्ट्स शेई टीमच्या खात्यामध्ये टीमचा धावफलक या सिंगल रन पुढे पोहोचेल स्कोरबोर्डवरती धावसंख्या एकूण अंकित झाली ती म्हणजेच इन डबल डिजिट डबल फिगर 11 धावा आहे धावफलकावरती 10 बॉल शिल्लक येत आणि 10 बॉलमध्ये आता टार्गेट चेस करायचं आहे ते म्हणजेच 48 धावेचं आवाकाच्या बाहेरचं लक्ष प्रयत्न करावे लागतील ह्या वेळेला शॉर्ट बॉल हातावरती नियंत्रण नव्हतं प्रमोद मालीचं अंपायर सिग्नल इट इज वाईड ऑस्ट्रिकाने गाईडलाईनच्या अगदी भरपूर बाहेर निघून चालला हा बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या कोस्टल स्पोर्ट्स शेई टीमच्या खात्यामध्ये तुमचं धावफलक पोहोचले 12 धावसंख्येवरती
ऑनसाइडला विकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फील्डर जज गौतमी तिकडच्या दरम्यान आधी गोरे या वेळेला सोपा झेल टिपला जातो फलंदाज बाद हरेश ऑल्सो बॅक टू द पॅव्हिलियन थर्ड विकेट गोज डाऊन फॉर कस्तुरबा 11 फलंदाज बाद होत असताना हरेश त्या ठिकाणी 12 धावसंख्येवरती हा तिसरा धक्का 9 बॉल शिल्लक होते इनिंगच्या आणि 9 बॉलमध्ये आता 47 धाब्याचा टार्गेट डॉमिनेट करत असताना बॉलिंग अड्ड्यात टीम DB11 मालीनगर संघाचा 12 रन आहेत स्कोरबोर्डवरती 3 विकेट आउट झालेत 5व्या नंबरवरती मैदानाकडे दाखल झालेत ते रोशन 9 बॉल शिल्लक आहे अजूनही 47 धाब्याचं लक्ष्य मॅचमध्ये गाठायचं या वेळेला स्विंग अँड मिस बट अंपायर सिग्नल इट इज अ वाईट बॉल गाईडलाईनच्या भरपूर बाहेर होता हा बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला वाईट बॉलचा सिग्नल रन झालेले आहेत 13 9 बॉल शिल्लक आता 46 धाब्याची आवश्यकता आहे मॅचमध्ये 59 लक्षाचा पाठलाग करत असताना या वेळेला शॉट ऑफ गुड लेन सरप्राइजिंग बाउन्स सडनली चेंडू बाउन्स होतोय एक्स्ट्रा हाईट ना सरळ ट्रॅव्हल होत असताना विकेट कीपर प्रशांत माळी यांच्या हातामध्ये हा देखील होतो डॉट बॉल टीमची धावसंख्या स्थिर आहे टोटल स्थिर आहे रन झालेले आहेत 13 8 बॉल आता 46 धाब्याचं इक्वेशन ह्या वेळेला बाकफुट येऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन धीम्या गतीचा हा बॉल विविधता आहे प्रमोद मालीकडे व्हेरिएशन्स आहेत आणि त्यांचा यशस्वी प्रयोग इथे या मॅचमध्ये करत असताना 7 बॉल शिल्लक येत तर 46 धाब्याची आवश्यकता आहे या वेळेला देखील लाईन लेफ्ट केली अंपायर सिग्नल इट इज व्हाईट पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला 14 रन स्कोरबोर्डवरती होतील एक्स्ट्रा रनच्या साथीने 3 विकेट आउट झालेत मॅचमध्ये इक्वेशन आता बॅलन्स आहे बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये रन करायचे 45 शॉर्ट ऑफ गुड लेन बाफुटून पूलचा अप्रतिम फटका सीमरेषकाला संधी नाही आहे खेळाडू कक्षाच्या समोर अगदी बॉल ट्रॅव्हल होईल टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार हा चौकार 3 ओव्हरचा खेळ अखेर ते संपला 59 धाब्याचा टार्गेट होता 18 रन स्कोरबोर्डवरती झालेले आहेत 6 बॉल आता 41 धाब्याचा टार्गेट एखादा चमत्कारच या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने नेऊ शकतो टीम कस्तुरबा शिया संघाला अदरवाइज नो इक्वेशन विल रिकमेंडेड इन दिस बिग फाईट मॅच 6 बॉल 41 रनची आवश्यकता अविनाश शेदात शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन लेफ्ट हँडेड बॉलर आहेत सातत्यानं फिरकी आक्रमणासाठी परिचित आहेत अविनाश तयार होत असताना राऊंड विकेटला हायवे इन कडून 6 बॉल आता 41 धावेची आवश्यकता पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग फिल्डर पोहोचला बॉलवरती त्याचे प्रयत्न पुरे पडलेत आणि तोपर्यंत इझिली 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करत असताना बॅट्समन राकेश आणि त्याचबरोबर बॅट्समन रोशन 2 धावा ऍड होतील कस्तुरबा शेही टीमच्या खात्यामध्ये टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 22 बॉलर तयार अविनाश ऑनसाइडला विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत करत असताना मोमेंटम घेत असताना निघून येतो विकेट किपर प्रमोद माळी यांच्या हातामध्ये 4 बॉल शिल्लक आहेत खूप मोठं अंतर आता गाठायचं विजय करता आणखीन एक सुंदर बॉल बाकूट स्क्वेअर कट फिल्डर आहे टीममध्ये बॅकवर्ड पॉइंटला योगेश चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करत असताना 1 रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या शेही स्पोर्ट्सच्या अकाउंटमध्ये धावसंख्यापुढे पोहोचले 21 धावसंख्येवरती 3 बॉल शिल्लक आहेत 38 रनची अजूनही आवश्यकता आहे मॅचमध्ये स्पिचिर करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल अटेम्प्ट बाय द बॅट्समन राकेश बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न होत नाही सुरुवात चांगली राहिली प्रशांत मालीची सुनील भंडारीने कौतुकास्पद कामगिरी केली प्रमोद मालीचं दर्जेदार षटक आणि आता अविनाश देखील चांगली कामगिरी करत असताना डेथ ओव्हरमध्ये मिड विकेटला गॅपमध्ये ढकलला हा बॉल 1 रन ऍड होईल कस्तुरबा शेही टीमच्या खात्यामध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे मॅचमध्ये फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बेलपाडा टीम कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे आपण टॉस का बॉस कक्षामध्ये
आणि याचबरोबर 36 धावेनं हा सामना विजयी झाली आहे संघ मालीनगर. वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम कोस्टल स्पोर्ट्सची. स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, या आयोजनाचा आपण हिस्सेदार ठरले त्याबद्दल आपल्या मनापासून हार्दिक आभार. चांगला खेळ केला होता आपण, बट शेवटच्या क्षणी पराभवाला सामोरं जावं लागलं. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण अनाऊन्स करूयात, ज्यानं 12 बॉलमध्ये 31 धाब्याची मॅरेथॉन इनिंग साकारली पहिल्या इनिंगमध्ये.